तरुणही स्वप्न पाहतात, तरुणी स्वप्न पाहतात, शादी हम करेंगे, कश्मीर को जाएंगे, घोड़े पे बैठेंगे, शलवार सूट पहनेंगे, धांगडधिंगा करेंगे, मज्जा मज्जा करेंगे, सगळे स्वप्न अभ्यास गेला. पण तरुण हे भविष्यात जातात. म्हातारपण आलं कसं ओळखायचं? ज्यावेळेस बाई किंवा पुरुष मागच्या गोष्टी सांगत असेल, आमच्या जमान्यात आम्ही असं करत नव्हतो, आताच्या सून असं, आमचा जमाना शब्द आला की समजायचे म्हातारी झाली. आणि यांना त्याच्यातच राहू द्या. आणि तुम्हाला खुश करायचं असेल तर त्यांना विचारायचं, सांगा तुमच्या जमान्यातल्या गोष्टी, तुम्हाला सगळं काही मिळतं. पहा, पोहे मिळतात, सगळं मिळतात. त्यांच्या पास्ट टेन्सच्या गोष्टी ऐका. म्हातारे पास्ट टेन्समध्ये जगतात, तरुण भविष्यात जगतात. आणि छोटी पिढी, बालबच्चे वर्तमानाच्या प्रत्येक कृतीचा आनंद तो घेतो. लक्षात घ्या. म्हणून हे दोन्ही फेल होतात. म्हातारपणही फेल, तरुणपणही फेल जातं. बालपणच फक्त चांगलं असतं. म्हणून अध्यात्माने सांगितलंय, लहान मुलगा व्हावं. लहान मुलगा, इनोसंट, जो वर्तमान काळात जगतो फक्त. आपुलेणी इच्छा वशे, तोही गात चालत दिसे, पै सकल कर्म ऐसे राहते किर. सगळे कर्म तो अचूक करतो. म्हणून आम्हाला कर्म करताना आमच्याकडे आता तेवढी बुद्धी राहिलेली नाही. आम्ही अगदी वैराग्यात गेलेलो आहोत, म्हणून कर्म सुचत नाही, काम सुचत नाही. हे अजून कर्म सहजगत्या अंगी पडलं नाही, ते वैराग्य याची खूण आहे. असं होत नसतं. कर्म अचूक करतो तो, असं ज्ञानेश्वर सांगतायत, भगवान गोपालकृष्ण सांगतायत. कर्म न करू वाटणं म्हणजे तो संन्यासी झाला, हे चूक आहे. पाक किती सुंदर व्याख्या चाललेल्या आहेत, ज्या आपल्याला तसं व्हायचंय. कर्म सोडायचं नाहीये. ज्ञानेश्वरींचा संन्यासी कर्म सोडणारा नाही, पळून जाणारा नाही. अरे संसार असे भागे जाते हो, भगवान को क्या तुम पाओगे. नाहीये. हे सांगो काही एक एक, म्हणजे याचा अर्थ असा नाही की रात्र आवश्यक नसेल संसार करणं, नका करू. गरज असेल तर करा. जसं बोलणं अवसरोचित आहे, तसं संसारात शेवटपर्यंत राहावं चूक आहे. मुलगा झाला, करता झाला, तुमची आवश्यकता नसेल, दुसरं कर्म करा. लोकांच्या उद्धाराचं कर्म करा. कर्म करा, स्वतःच्या उद्धाराचं करा. नाही, मी लोकांचेच करतो, स्वतःचं काही जमणं उद्धार काय करणार. हे सांगो काही एक एक, देखे श्वासोश्वासाधिक, आणि निमिषो निमिख आदि करुणी. हे असे काय सांगू. श्वास घेणे व सोडणे व यामुळे होणारे निर्णय आतील बाहेरील कर्मे आणि पापण्यांची उघडझाप करणे, याशिवाय आणखी कितीतरी कर्मे घडतात, ती निरखून पहा. सर्व कर्मे तो करतो. श्वासांची जाये, पापण्यांची उघडझाप, ही देखील कर्मात मोडते. म्हणून कर्म काय सोडलंय त्या संन्याशाने. लक्षात घ्या. का नेत्रीचे तेज गेले, ना सांद्र बुजाले परिमळने घे, का प्राणापान गती नसती, का निर्विकल्प झाली मती. म्हणून संन्यासी म्हणजे कर्म त्याग झाला हे समजणं खोट आहे. जोपर्यंत तो श्वास घेतो तोपर्यंत कर्मात आहे. कारण श्वास घेणे म्हणजे कर्म. प्राणांचा प्रवाह इंद्रियामधून जोपर्यंत वाहतो तोपर्यंत तो कर्मामध्ये आहे. फक्त कर्माचा योग झाला पाहिजे आणि तो योगयुक्त झाला पाहिजे. योगयुक्ताच्या 3 उदाहरणं अतिशय सुंदर सांगितले, आता नको.
पार्थातयाची ठाई, हे आघवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही, प्रतिती बळे. अर्जुना, तू लक्ष देऊन पहा. सामान्य माणसाप्रमाणे सर्व काही त्यांच्या शरीराकडून घडत आहे, पण ते अनुभवाच्या किंवा ज्ञानशक्तीच्या बळामुळे होतात, म्हणून तो त्याचा करता होत नाही. ज्ञानशक्तीच्या बळाने होतात. आपुलिया बळे नाही मी बोलत, सायखड्याचे बाहुले, चालविल्या सूत्राचेणी चाले, ऐसा दावित बोले स्वामी तो माझा. मी कठपुतली आहे. ज्या वेळेस मानवी शरीर कठपुतली होईल आणि देव शरीर आपल्याला हलवेल, तुम्ही संत झाले. जरी सगळ्या क्रिया संसारासारख्या कराव्या लागतात, पण भगवान गोपाल कृष्णाने सगळं केलं बरं. आपल्या भाषेत रॉक अँड रोलचा डान्स केलं ना. कुठे केलं रॉक अँड रोल? रासक्रीडा म्हणजे रॉक अँड रोल नाही, त्याचा खूप मोठा अर्थ आहे, पण आपण आपल्या भाषेत सांगायला. काहींचे ड्रेस वेश असं काही पाहिलं म्हणजे लोक कल्पना करतात. एकदा 2 मुली मराठा कालीन ड्रेस पाहायला गेल्या. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांचे ड्रेस पाहिले म्युझियममध्ये आणि म्हणाल्या, काय फॅशनेबल होते म्हणले मराठा कालीन पुरुष. चक्क बायासारखे मॅक्सी घालत होते. आता ते असा झगा सगळा इथपर्यंतचा तो मॅक्सीच दिसतो. चक्क फॅशनेबल होते म्हणे. ज्याची नजर जशी तसे रॉक अँड रोल केला कृष्णाने, म्हणायला काही हरकत नाही. आणि कृष्णाने संसाराचा पूर्ण उपभोग घेतला. पण समाधीतून सगळे भगवंत कसे वागले ती भगवद्गीता. युद्धही केलं. कालच सांगितलं कोणाची कथा. भाला घेऊन युद्ध करतो तो कोण? करेक्ट. पण बाकीचे 2-4 चालू मी नेमकं पाहिलं. बंदा बैरागी. अरे युद्ध त्वेषाने करून ज्यावेळेस जिंकतोय असं लक्षात आलं की म्हणतो आता मी समाधीत जाऊ, आणि लगेच मैदानावर मांडी घालून समाधी अवस्थेत जायची. फक्त सांगायचे मला त्याच वेळेस आवश्यकता असेल आणि आपण हारत असू तर उठवा. मग फौज यायची, हरायलो काही खरं नाही. मग समाधीतून जागे व्हायचे, भाला घ्यायचे, घोड्यावर बसायचे आणि तुटून पडायचे सैन्यावर. काय दैवी शक्ती साथ देत असेल बंदा बैराग्याला. आणि पुन्हा तो जिंकायचा युद्ध. एकटा बंदा बैरागी जिंकायचा. किती चेतनाशक्ती पावर देत असेल लक्षात घ्या. आणि पुन्हा समाधीत जायचं. आपल्याला असं झालं पाहिजे. एका क्षणात परमार्थ करता करता जर साधनेला बसू तर समाधी अवस्थेमध्ये गेलो पाहिजे केव्हाच. आणि पुन्हा मला जाग करा वेळ येईल त्यावेळेस. काय बंदा वैराग्याचं उदाहरण आठवलं, छान उदाहरण आहे. परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. म्हणून भगवंताच्या बुद्धीच्या बळावर, भगवंताच्या चेतनाशक्तीच्या बळावर तो कामे करतो, म्हणून तो करता नाही. आणि हे अनुभवाशिवाय कळत नाही. पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. नाही तर आपण मासे झोपतच नसावेत, बुडतील ना. पाण्यामध्ये मासा निद्रा घेत, डोळ्यात पाणी जात नाही का मासे पाहतात. आपल्यावरून नको. निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. संताच्या त्या सद्गुणांच्या खाईत जा. संत पण अंगात येऊ द्या, मग कळेल कसं करतात व्यवहार.
म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांचा संन्यासी हा कर्मयोगी आहे, हा ज्ञानयोगी आहे. लक्षात घ्या, सगळं सोडून जाणारा नाही. हा, ज्यावेळेस आवश्यकता नसेल त्यावेळेस सगळं सोडा. घराला तुमची आवश्यकता नाही, नाही मला वाटतं आहे, तुमच्या वाटण्याला काय आवश्यकता ठरवता येते आपल्याला. जय भ्रांती शेजे सुतला, तय स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदय चेईला मनोनिया. जय भ्रांती शेजे सुतला, सुतला निजला. ज्यावेळेस मनबुद्धी अहंकार यांना गती देणारी प्राणशक्ती हा एकरूप मेळावा गती भ्रमणी भुलभुलयांच्या अंतरुणावर निजलेला होता, त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने बुलला होता. सुदैवाने पात्रता आल्यावर श्री गुरुकृपेने अंतर्मुख ज्ञानांचा उदय झाल्यावर तो पूर्ण जागा झाला. आता तो आपल्या कर्ता मानित नाही, कारण त्याने ज्ञानशक्तीचे कर्तृत्व पूर्ण अनुभवलेले आहे. अहो, ती शक्ती प्रेशर करते हो तुम्हाला एखादं काम करायला. मी सरला मुंदळांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांची श्रद्धा होती आणि योग मिळाला नव्हता. मी कोर्टातून घरी आलो आणि जल उपासना करण्याकरिता पाणी घेतलं. पाण्याकडे पाहणार की गरगर गरगर त्या दिसायला लागल्या, चक्र फिरायला लागलं. साधना सोडली, पुन्हा बसलो. 3-4 तास झालं, सारखं दिसायला लागलं. शेवटी उठलो, कपडे घातले, त्यांच्या घरी गेलो. म्हणलं आहेत का? आहेत इथे सुभाष शेठ. ते आहेत की नाही माहिती नाही. आहेत का म्हणलं घरी? म्हणले नाहीत. मी म्हणलं ह्या बाईच्या चेहऱ्यावर काहीच दिसेना, आपल्याला कन्फ्युजन कसं झालं, आता कसं विचारावं. शेवटी इकडच्या तिकडच्या अर्धा तास गप्पा मारल्या. काय करीत होत? काही नाही त्यांचं. म्हटलं श्रद्धाही दिसणं, साधं बोलणं चाललंय, मला असं का झालं? दैवी शक्तीनं रॉंग कसं काय दाखवलं आणि फोर्सफुली उठवलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही माझी आठवण केली होती का? मग मात्र डोळ्यात पाणी आलं. म्हणले हो, मला योग तुम्ही देत नाहीत आज कित्येक महिने झालं आणि मी देवापुढे रडत होते. म्हणले आता पण तुम्हाला कसं कळलं? मग त्यांनी लहानपणची आठवण सांगितली की गणपती कसा दिसत असे. मग मी त्यांना पास्ट हिस्ट्री विचारली की देवशक्ती यांना का द्यायला लावते, म्हणून तुमचं पास्ट हिस्ट्री सांगा म्हणलं, तुम्हाला काय काय झालं. मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. हां म्हणलं आता उदयकाल आलाय. शक्ती स्वतः देत नसते, प्रेरित करते, त्यांच्या मार्फत देत असते. जय भ्रांती शेजे सुतल, तय स्वप्न सुखे भूतला. जे लोक श्रद्धा नाही, विश्वास नाही आणि भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या या श्वासांच्या गतीमध्ये फिरतायत आणि फक्त स्वप्न पाहत आहेत, त्यांना काही नाही. पण हा मात्र गुरूंची कृपा झाली, शक्ती उदय झाली, तो पूर्ण जागा झाला. हा झोपलेला आहे आणि हा जागा आहे. प्रत्येक माणूस देवाला जो विसरतो ना, एक क्षण, मी म्हणलं ना, गुरुला किंवा देवाला 1 सेकंद तुम्ही जर विसराल, 1 सेकंद, हा योग नाही. त्या पनिहारीसारखं अवधान सगळीकडे एकाच वेळेस. असं जर असेल, गुरु असो की देव असो, 1 सेकंद विसरता कामा नये. कोणाला देवावर ते भक्ती पण 100% झाली पाहिजे, कोणाला गुरुला काही फरक पडत नाही. आणि त्याच्यात कमी जास्त पाहिलं तरी गेलं आहे ना. देव गुरुपेक्षा देव मोठा, जो जाणे तो करंटा, आल्या तो खूप असं नाही.
तर ते जागे आहेत. त्यांची शक्ती अखंड जागी असते, झोपेमध्ये पण ती जागृत असते. लक्षात घ्या काय म्हटलं, झोपेमध्ये जागी असते. आणि तुम्हाला शंका येते, आपण जागलोत की झोपलोत? बरं, डोळे हे करत नाहीत, काही करत नाही, ती शक्ती जागवते. अंतर्मन फुल जागा असतं, बाह्यमन झोपेत असतं. आणि मग शंका येते अनेकदा, आपण झोपलो होतो का जागे होतो? त्याला संन्यासी म्हणतात, त्याला संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ही लक्षणायुक्त आत्तापर्यंत सांगितलेली त्याच्या आता किंवा आपल्यात आलीत का? आपण किती आहोत पा. उगीच 2 घंटे साधना करतो, 3 घंटे साधना करतो. माया मोह सगळं 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 लिडबिडलेलं आहे. कर्म करायला इथं बंधन नाही सांगितलं आहे. कर्म करू नका म्हटलेलं नाही आहे, काम करू नका म्हटलेलं नाही आहे, प्रेम करू नका म्हटलेलं नाही आहे, भोगा म्हटलेलं नाही आहे. पण कसं भोगा आणि त्याची लक्षणं कशी हे आपल्याकडे ताडून पहा. म्हणजे ह्या कॅसेट सारख्या ऐका, तरच काही परिणाम होईल, नाही तर काही नाही. तसं सगळंच ऐकावं लागणार आहे. नाहीत मग द्या 2-3 कॅसेट, तेवढेच ऐकतो. 10वा श्लोक 5वा अध्याय. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. जो बुद्धियोगी इंद्रियांची सर्व कर्मे ब्रह्मात अर्पून उपप्राण व प्राणाचा संग सोडून करतो, तो पाण्याने कमळाचे पान जसे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. समगीत बाप्पासाहेबांचं. कर्मे ब्रह्मात अर्पूण करी असंग होऊन पापलेप त्यान होय पद्मपत्री नुरे तोय. बुद्धियोग युक्ती नेमे होती ज्ञान बळे कर्मे. शेवटची ओळ मोर सायंटिफिक, वैज्ञानिक आणि योगाची. बुद्धियोग युक्ती नेमे होती ज्ञान बळे कर्मे. धारणा शक्तीचा प्रवाह तुम्हाला कर्मे करायला लागतो. आणि धारणा शक्ती ज्यावेळेस संपते, समाधी अवस्था उत्पन्न होते, त्यावेळेस बुद्धीतून त्या प्रेरणा भगवंत प्रसवतो. कारण आत्मबुद्धियुक्त होतो. आलाय तो विषय. आताधिष्ठान संगती अशेषही इंद्रियवृत्ती आपुलालिया अर्थी वर्तताहती. जेव्हा मनबुद्धी अहंकार यांना प्राणास आत्मस्थिती येते, तेव्हा तो कसा वर्ततो? आता चैतन्याच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयात वावरत असतात. तोही भोग घेतो. महाराजा जनकही नृत्य पाहतात, आपणही पिक्चर पाहायला जातो. आताच्या एखाद्या शंकराचार्य पिक्चरला जाऊ द्या, सगळे शिष्य पळून जातील. शंकराचार्य पिक्चरला गेले. कोणतं ते मराठी लागलाय? धमधमाधम काय? दे धक्का. ते धक्क्याला गेले. अरे हे कशाचे साधू, हे कशाचे संत, दे धक्का, यांना धक्का द्या. आता अधिष्ठान संगती अशेष ही इंद्रियवृत्ती. जेव्हा मनबुद्धी अहंकार यांना प्राणास आत्मस्थिती येते, तेव्हा तो कसा वागतो? आता चैतन्याच्या संगतीने सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयात वावरत असतात. निर्विषयात असलेला याचा जीव विषयात येतो, पण चैतन्याच्या संगतीने येतो. आत्मधारणा, तुम्ही कर्मयोगात असाल किंवा ज्ञानयोगात असाल तर आत्मधारणा प्रसवते, धारणा प्रगट होते. तुमचं लक्ष, मन, सगळं प्रवाह त्या कर्माकडे जातात आणि अचूक कर्म प्रगट. आणि ते कर्म तुम्ही केलेलं नसतं, कारण धारणेच्या जोरावर केलं, शक्तीच्या जोरावर केलं, त्याच्या प्रेरणेने केलं. ती धारणा प्रवाह तुम्हाला करंट देते.
म्हणून ते तुम्ही नाही केलं, शक्तीने केलं. आणि साधाही माणूस म्हणतो काही नाही, मी काही करत नाही, भगवंत करतो. मग तू आता बक बक क्रोध केला ते भगवंतानी केला. बर, मग त्यांनी चप्पल काढावी आणि याला मारावी. तू कसं काय मारलं? भगवंतानी मारायला लावलं तुला. त्यांनी असंच म्हणायचं, मला भगवंतानी प्रेरणा दिली, तुला जशी प्रेरणा दिली बक बक बकायची, तशी मला प्रेरणा दिली मारायची. आसुरी भावांचं उद्दीपन हे चैतन्य शक्तीच्या जोरावर होतं आहे, खोटं आहे. सद्भावाचं जागरण, सत्कर्म. नाही तर म्हणायचं आम्हाला बुद्धी दिली, तुमचं पाकिट मारायची. असा धारणा प्रवाह वाहत होता हातात, आणि हात गेला, मारलं. आम्हालाही कळलं नाही, भगवंतानी प्रेरणा दिली. असे अर्थ काढू नका. म्हणून इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयात वावरत असतात, मग आपापल्या विषयांचा उपभोग घ्या, ते तुम्हाला बाधत नाहीत. कुछ भी करो नाही बाधता. पण इंद्रियांना चेतनेने प्रेरणा दिली पाहिजे, नाही तोपर्यंत त्यांनी करायचं नाही. मग ते कर्म छान होतात. मग थोडा वेळ बसायचो. तुम्हाला सांगू, मन शांत असेल, साधनेचा जोर असेल, प्राण स्थिर झालेला असेल, खाली जास्त वाहत नसेल, त्यावेळेस तुम्हाला अचानक जे स्फूर्त, इन्स्टिट्युएशन ज्याला म्हणता येईल, ते खरं. ते अचूक कर्म होतं, तुमच्याकडनं क्रिया अचूक होते, विचार करणं अचूक येत होतं, सगळं होतं. आणि टेन्शनमध्ये तुम्ही जे जे कराल, दुःखामध्ये जे जे कराल, क्रोधामध्ये, वासनेमध्ये, कामामध्ये जे जे कराल, ते सगळं फेल जातं. कारण ते मानवी कर्म आहे, ईश्वरी नाही. ईश्वरी कर्मामध्ये हे काही असत नाही. वरवर राग असेल, आतून नाही. आणि ज्याचा आतून राग आहे त्याला ज्ञानशक्ती नाही. साधू आणि संन्यासी रागवत नाही असं समजू नका. मग तो कोणी त्यांची शेपूट हे करील, फारच कठीण व्हायचं. सगळे बोकांडीवरच जाऊन बसतील असं नाही आहे. दीपाचे निप्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. पुन्हा योगयुक्त शब्द आला आणि योगयुक्ताचा डिटेल अर्थ ह्याच प्रवचनात मागे सांगितल्यामुळे आता सांगत नाही. दिव्याच्या उजेडाने जसे घरातही सर्व व्यवहार चालतात, तसे आत्म्याच्या प्रकाशात आत्मयुक्तांची देहातील सर्व कर्मे होत असतात. संत रबिया, सुफी संत, महान संत होऊन गेले, संत रुबिया. काही उदाहरणं आहेत तिची. त्याच्यापैकी एक उदाहरण असं आहे, जवळपास फाटकी वस्त्र असायची, एका गुहेमध्ये राहायची. आणि संत हसन हे तिच्या जवळ आले राहायला काही दिवस. हेही सुफी संत. काही नाही, खपरेल असं काहीतरी, लोटा तुटलेला, काही नसायचं हिच्याजवळ साधन. मस्त. एकदा सकाळ झाली, पहाट झाली, आणि या संत हसन बाहेर आला. नेमका सूर्यकिरण, सूर्योदय होत होता. भगवान सूर्यनारायण आपल्या रश्मी सगळीकडे पसरत होता. बर्फाच्या ठिकाणी त्याची किरणं पडून त्याला काय म्हणतात, प्रत्यावर्तन, परावर्तन होत होतं आणि चमकत होत्या. झुळझुळ पाण्यांचे प्रवाह देखील वाहत होते. सुंदर अशी हवा होती. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. मंद मंद समीर वाहत होता.
फार खुश झाले, ओरडले, रबिया रबिया बाहर आओ, देखो भगवान की कुदरत ने कितना सौंदर्य फैला है. पाय प्रभूचं सौंदर्य पाहायला बाहेर आहे. रबिया आतून ओरडते, अरे हसन, बाहर क्या प्रभु का सौंदर्य देख रहा है. अरे वो तो अंदर देखो, मैं वो सौंदर्य प्रभु का अंदर देख रही हूँ. क्या बाहर है, बाहर कुछ भी नहीं है रे. लक्षात घ्या, सुफी संत रबिया, आपल्याला तर सगळं बाहेर, लगेच डोळे, काही काही साधक डोळे वाटारूनच पाहत बसतात. आळंदी असो की परभणी असो. मी पाहिलं तर मग मात्र पुन्हा पाहतात. यानं पाहणं बंद केलं का मग पुन्हा टको टको टको. आणि मग विचारलं की नाही काय करावा, आमचे डोळे बंदच होत नाही. बरं, झोपीमध्ये उघडे असतात का, नाही, झाकतो आम्ही. काय करावं, डोळे असे वाटारले जात, आम्हाला झाकलेच जात नाही. मी पुष्कळ फैलाव करायले, पण मी झाकायला गेले की ते असं व्हायले. असं कसं होईल. दिव्याच्या उजेडाने जसे घरातही सर्व व्यवहार चालतात, तसे आत्म्याच्या प्रकाशात आत्मयुक्तांची देहातील सर्व कर्मे होत असतात. आत्म्याचा प्रकाशामधले जे सौंदर्य एकदा दिसतं, त्यानंतर बाह्य जगतात जरी तुम्ही डोळे उघडले, ते कणाकणामध्ये परमेश्वरी शक्ती दिसू लागते. तुमच्या रोमारोमामध्ये ज्यावेळेस चैतन्य शक्ती विलसेल, प्रवाहित होईल आणि तुमच्या डोळ्यामध्ये चैतन्य शक्ती प्रवाहित होईल, त्यावेळेस प्रभूच्या साम्राज्यामध्ये बाहेर देखील कणाकणात भगवत शक्ती दिसायला लागेल. त्याला संत म्हणतात. आपल्याला बाहेर भूत दिसतो आणि आतही अंधार दिसतो. दीपाचे प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे. दिव्याच्या उजेडात जसे घरगुती तुम्ही व्यवहार करतात, तशा आत्म्याच्या उजेडात याचं मन आणि बुद्धी आत्म्याचं आणि बाहेरचं दोन्ही करतात. सूरदासांना आंधळे असताना देखील बाहेरचं दिसायला लागायचं. एकदा सूरदासांना भगवान कृष्णाच्या मंदिरामध्ये नेलं आणि सगळ्यांनी सांगितलं रोज पद करायचे आणि ते गायचे. रोज पदवर, रोज कविता, आणि भगवंताच्या समोर रोज गायन करायचे त्या पदाचं. पुजारीने हटकून म्हटलं, सूरदास आज असं पद करा की आज आम्ही ड्रेस भगवंताला कोणता घातलाय आणि भगवंत कसे दिसत आहेत. हुबेहूब वर्णन तसंच केलं सूरदासाने. कोणता ड्रेस आणि कसे भगवान दिसत आहेत. आत्म्याचा प्रकाश एकदा पडल्यानंतर डोळ्याचा प्रकाश नसेल तरी चालतो. त्याच्यामध्ये व्यवहार, परमार्थिक व्यवहार आणि आध्यात्मिक व्यवहार दोन्ही होतो असं म्हटलंय. तो कर्म करी सकळे, परिकर्म बंधा ना कळे. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र, तो कर्मे करी सकळे, परिकर्म बंधा ना कळे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे तो सिद्धयोगी सर्व कर्मे करतो, पण गुणातीत झाल्यामुळे कर्मबंधाने आकळला जात नाही. निष्कर्म योगाचा कर्मचित्रपट आकाशाच्या प्लेटवर दिव्यत्वाने असतो, संचित रूपाने नाही. याची प्लेट कॅमेरा घेतो वरचा, जसा आपला कॅमेरा माझी प्लेट घेतोय. दुसरा कॅमेरा पाहिजे होता. तुम्ही कसे पाहता माझ्याकडे, झोपीत पाहता की कसे पाहता, वळवळ करून पाहता, किती असतं. 2 कॅमेरे असते चांगलं झालं असतं. म्हणजे घ्यायचं असं नाही. तो वरचा कॅमेरा चालू आहे, ऑन आहे. तो सगळं नोटिंग करतोय. नोट, पूर्ण चित्रपट नोट होतोय, तिथे वर होतोय. पण तो चित्रपट संचित कर्म रूपाने नसतो,
दिव्य कर्म प्रगटल्यामुळे तो वॉशआउट असतो, केव्हाही पाहता येतो, हे खरं आहे. पण तो कर्मबंधनाला पात्र होत नाही, कर्मबंधन होत नाही, कुठलेही भोग भोगायचे नाहीत. दिव्य कर्म आहेत ते, त्याला दिव्य भोग म्हटल्या जातात, त्याला दिव्य कर्म म्हटल्या जातात. म्हणून भगवंत गुरु खातो म्हणजे सद्गुरू. मी नाही सगळं माझ्या भोवती लावू नका, हे माझ्यासाठीच्या ओव्या नाहीत. दिव्य भोग तो खातो, ते दिव्य भोग होतो. तो स्पर्श करतो, ती वस्तू दिव्य स्पर्श होते. पाण्याचं तीर्थ होतं, राखेचा अंगारा होतो आणि अन्नाचा प्रसाद होतो. हात लावलं की दिव्य भोग असतो. तो कर्मे करी सकळे, परी कर्म बंधा ना कळे. युद्ध जरी केलं, धर्मयुद्ध केलं, प्रभू प्रेरणेने केलं, प्रभू आज्ञेने केलं, लक्षात घ्या. पण प्रभू आज्ञा देईल त्यावेळेस जर कर्म केलं तुम्हाला बंधन नाही. दोन प्रकाराने, ज्या वेळेस तुम्ही साधक असाल त्यावेळेस ज्ञानधारणा तुम्हाला हे देईल. अजून 3 प्रकार सांगतो. पहिला प्रकार, कर्मयोगात आहात किंवा तुम्ही नॉर्मल माणूस आहात, सद्गुरू मिळालेले नाही, परवानगी मागा, अर्पण करा. त्यावेळेस सद्विवेक बुद्धीनं शास्त्र अनुरूप कर्म कोणती चांगली कोणती नाही, शास्त्र आधार घ्यावा लागेल. त्यासाठी संत साहित्य, दासबोध सगळं तुम्हाला मालमसाला पुरवतात. कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, केव्हा काय करावं, हे सगळं. किंवा शास्त्रगुरू तुम्हाला योग्य धडा देऊ शकते, तसे कर्म करा. नंबर 2, ज्या वेळेस कर्मयोग मिळतो त्यावेळेस परवानगी मागा, अर्पण करा. त्यावेळेस तर तुम्हाला थोडी जागृती आलेली असते, कोणतं कर्म योग्य आहे, कोणतं अनुकूल आहे, कोणतं योगाच्या प्रतिकूल आहे. नंबर 3, ज्यावेळेस ज्ञानधारणा सुरू होते गुरुकृपेने, ती धारणा, ते करंट्स प्रवाह. समजा एखादी वस्तू उचलायची असेल, 1 सेकंद थांबायचं, पाहायचं, करंट व्हायला तर समजायची परवानगी मिळाली, नाही व्हायला तर समजायचं नाही. पायामध्ये करंट उतरले, चालायची परवानगी, नाही तर नाही. बोलत बसले तुम्ही आणि बोलताना डोकं तुमचं धरलं, समजायचं प्रभूची इच्छा नाही, याला बोलावं. आणि बोलत असताना जर योगाग्नी सारखा प्रगटत असेल तर समजायचं योग्य आहे, तू बोल. किती खुणा आहेत. हे सगळे दिव्य कर्म सांगतोय, तुम्हाला बाधत नाही. प्रतिमा प्रयोग करत असताना नाही परवानगी मागितली तरी चालतं, कारण भगवान रात्र आणि दिवस 1 सेकंदही तुमच्या बाजूला नाही. जे जे कराल प्रभूला साक्षी ठेवून केलं तरी ते दिव्य कर्म आहे. म्हणून म्हणतो 1 सेकंद विसंबू नका, गुरु असो की देव असो. अशरीरी देव ज्याला झेपत नाही त्यांना गुरु, ज्याच्यावर प्रेम जास्त होईल ते टार्गेट. कधी गुरु आले आणि कधी देव आला काही बिघडत नाही, कधी राधा आली कृष्ण आली बिघडत नाही, रुक्मिणी आली पांडुरंग आले, कधी कोणी आलं काही बिघडत नाही, कधी ज्ञानेश्वर आले आणि कबीर आले काही बिघडत नाही. देव असावा, संत असावा किंवा सद्गुरू असावा, त्याला काही बाधत नाही. कोणती नाथ भागवत ओवी आहे? कृष्णी निश्चल ज्याचे मन, त्याचे कर्म तितुके मद अर्पण. फक्त नाथ भागवतांनी सांगितलंय कृष्णी निश्चल, निश्चल 1 सेकंद देखील इकडे तिकडे नाही. कृष्णी निश्चल ज्याचे मन, त्याचे कर्म तितुके मदर्पण. मला पावलं म्हणून समजा, नाही परवानगी मागितली, कुठलाही एक प्रयोग तुमचा चालू असेल आणि 1 सेकंदा देखील हे नाही, बस भगवंताला पावलं. मदर्पण, त्यासी न अर्पिता ही जाण,
सहजे मदर्पण होतसे, नाही अर्पण केलं तरी चालतं. अरे त्याला पाहून तुम्ही कर्म केलंय, त्याला पावलं. भगवंत म्हणतो मला मिळालं रे. नैवेद्य दाखवा नका दाखवू, त्याला विचारा नका विचारू, त्याला अर्पण करा किंवा नका करू, एक सेकंद त्याच्यापासनं विसंबू नये. कसं विसंबू नये माहिती आहे तुम्हाला? ज्ञानेश्वरांचा अभंग. तुझी आन वाहीन गा देवराया. ह्या अभंगात मी फार कमी काढतो, काढल्यानंतर मला रडूच कोसळतं, फार कमी काढतो. प्रेम प्रगट व्हायचं असेल ना, ज्ञानेशांचा अभंग अप्रतिम आहे. आणि त्या अभंगात काहीच कुठे म्हटलेलं नाही आहे, कारण वाक्य सुचलेच नाही. काय भाव समाधी असेल आणि किती रडत असतील आतून. तुझी आन वाहीन गा देवराया. देवराया शब्द केव्हा उच्चारला जातो? काय एकेका शब्दावर बोलावं वाटतं. बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आन वाहीन गा देव राया. बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया. दुसरं काही शब्द नाही. विठोबा तू कानडी आहेस, कर्नाटकातला आहे बस. आणि तुझी कुठलंही वर्णन नाही. बहु आवडसी त्याच्यानंतरचा ओळ कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया. पुन्हा पुन्हा त्या ओळी आहेत. तुझी आन वाहीन गा देवराया. पुन्हा नाही सुचलं, किती टाहो फोडत असतील आतून. बाप रुक्मा देवी वरू देवराया. बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलुराया. बाप रुक्मा देवी वरू विठ्ठलुराया. बहु आवडसी जीवा. पुन्हा पुन्हा ती ओळ आहे. पासोनिया. तुझी आन वाहीन गा देवराया. त्यावेळेस सगळे कर्म अर्पण होतात. मुलगी नाही, मुलगा नाही, कोणी कोणी. तुझ्या इतकं शपथ खाऊन सांगतो मला कोणी आवडत नाही रे. पुन्हा पुन्हा तेच सांगितलंय, शपथ खातो. बहु आवडसी जीवा पासोनिया. जीवापेक्षाही जास्त आवडतोस, जीवापेक्षा जास्त. पुन्हा बोललेच नाही त्या अभंगात, काहीच बोलले नाही. त्यावेळेस काही करू द्या दिव्य कर्म आहेत. शिव्या देऊ द्या दिव्य शिव्या आहेत. क्रोध करू द्या दिव्य क्रोध आहे. काही करू द्या. भगवान ज्यावेळेस इतकं आवडतं ना. अरे अर्जुनाला किती आवडत होता, धर्मराजाला भगवान किती आवडत होता. भगवान निजधामाला निघून गेले हे ऐकल्यानंतर अर्जुनाची सर्व शक्ती संपली आणि धर्मराजाने निर्णय केला, आता ज्या भूतलावर आमचा आनंद निघून गेला, आम्हाला राहायचं नाही. इमिजिएट संन्यासाला हिमालयाकडे निघाले. इमिजिएट. गेला का? चांगला होता बरं. किती आमचा पाठी राखा होता. कसा गेलास रे? नाही. किती आवडत होते. बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आन वाहीन गा देवराया. हे कोरून ठेवा, हृदयात कोरा. मी फार कमी बोललो. मी सुजाताला एकदा ती इथे ओळी सांगितल्यानंतर
ती म्हणाली मला रात्रंदिवस आठवतं, पण मी कधीच बोलले नाही, कारण रडू येतं मला. ह्या ओळी काढल्या की रडू होतं. मी तिला म्हटलं माहिती आहे का तुला अभंग? म्हणे माहिती आहे, पण मी कधीच रेफरन्स दिला नाही. मला त्या दिवशी बोलता आलं नाही, आताही बोलता येत नाही. भावपूर्ण जर उच्चार केला, काय माऊलींची अवस्था असेल. त्याच वेळेस हा स्वामी विश्व वाचवतो. देवा देणारे माझ्या पोरीला बुद्धी असे मागणारे कुठल्या क्वालिटीत बसतात सांगा? आम्हाला देणारे पैसे, 2-3 साड्या, ते मात्र प्लेटवर यांचं काही अंकित होत नाही. अरे भगवान भुकेला आहे यांचा. भगवान उष्ट खाण्याकरता पळतो, भगवान यांचे घोडे धुतो, भगवान यांचं कार्य करतो, यांच्या बरोबर दळतो, सगळं काही करतो. काय सांगायला लागलो ना, कधी कधी वाचा रुग्ध होते, पुन्हा विषय कट करावा लागतो, नाही तर मला प्रवचनच देता येणार नाही. 11 बापासाहेबांचं व्हायचं, पण बापासाहेब नंतरच्या काळात प्रवचनच देत नव्हते. बोलता बोलता जे रडू कोसळायचं की मग दिवसभर बोलायचे नाहीत. कळंबरकर बरोबर आहे ना? बोलता 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 कंठ दाटून यायचा, रडायला लागायचे. संपलं म्हणले माझं प्रवचन. ते संपलं देखील म्हणत नव्हते, बंद केव्हाही बंद पडत होतं. मग म्हणायचं आता नाही मला बोलता येत. अकरावा श्लोक. आणि म्हणायचे तुम्हाला असं प्रेम नाही, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अखंड कंठी प्रेम पाहिजे आणि नयनामध्ये नीर पाहिजे. म्हणजे प्रभूविषयी, नाही तर मला काय मिळालं नाही म्हणून रडणं, हे रडणं नाही. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांबस. मला तर झालं नाही. पुढचा 11. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कर्मबुद्धियोगी साधक केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने, केवळ इंद्रियांनीही प्राणास ऊर्ध्वगत ठेवण्याचे अभ्यासावाचून शरीर रक्तमन बुद्धिशुद्धीसाठी योगानुकूल विज्ञानी कर्मे करतात. समगीत. आत्मशुद्धीसाठी योगी कर्मे करीती निसंगी, देह इंद्रियाणी मने करीती केवळ बुद्धीने, ऋषी गूढ कळे कोणा सिद्ध जाणती सिद्धांना. हे खरं आहे. पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सिद्ध होऊन सिद्धांना जाणता येतं. ज्ञानेश्वर तुम्ही झालात तर ज्ञानेश्वर कळतील, नाही तर आपण जितकी आहोत तितकंच कळणार. ज्ञानेश्वर कवी होते, बेस्ट कवी, कारण ही यांना फक्त कुडकुडू कविताच येतात. देखे बुद्धीची भाषा निजे, मनाचा अंकुर उदय जे,
ऐसा व्यापार तो बोलिजे शारीर गा. कर्मयोग्यांचे कर्म, दिव्य कर्म कसे होतात आणि त्यांची स्थिती कशी होते, त्या संन्याशाची, त्या संतांची, त्या कर्मयोग्याची किंवा ज्ञानयोग्यांची भगवान लक्षणं सांगतात. देखे बुद्धीची भाषणी निजे. लक्षात घ्या, बुद्धीनं चालू नका. परमेश्वरी शक्तीला किंवा गुरुला किंवा मार्गदर्शकाला जर तुम्ही बुद्धीच्या आईन्यामधून पाहिलं, तुम्ही संपले. बुद्धी चालवता कामा नये. गुरु करेपर्यंत आणि एखादी गोष्ट समजून घेईपर्यंतच बुद्धीचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या काय म्हटलं. गुरु करायचा की नाही ठाकून ठोकून घ्या. मडकं जसं बाजारात जाऊन घेतो टन टन करून, त्यावेळेस किती बुद्धी चालवायची पूर्ण चालवा. पण ज्या दिवशी गुरुचरणापाशी तुम्ही लीन होऊन दीक्षा घेतली, त्या दिवशी तुमची बुद्धी संपली पाहिजे आणि तर्क संपले पाहिजे. तर्क आणि बुद्धी. ज्या योगे यांनी बूट घातला त्या योगे खडाऊ नाहीये पायात, म्हणजे हे संत होऊ शकत नाही. धोतर न घालता, गंध न लावता, शेंडी न ठेवता, नाकापासून गंध करून वरपर्यंत नजर गेलेला असे नसल्यामुळे पावडर लावले यांनी, हे संत असू शकत नाही. नो. अशी बुद्धी लावली की तुम्ही संपले. ज्या योगी आपल्यासारख्या गप्पा मारल्या, हॉटेलमध्ये खाल्लं, हा हे संत नाहीत. बुद्धी लावता कामा नये. देखे बुद्धीची भाषा नेणी जे म्हणजे विसरून गेलाय. मनात हे पा मनात येते पण वरून दाखवत नाहीत. आपले साधक बोलून दाखवतात. काही साधक बोलून दाखवत नाहीत पण मनात येतंय. छे छे छे, चुकलं. मार्गदर्शकांचं चुकलं, सोमाणींचं चुकलं, फलाण्याचं चुकलं, बिस्तान्याचं चुकलं, आमचं फक्त करेक्ट. ज्या दिवशी हा भाव या योगधाममध्ये येईल, त्या दिवशी तुम्ही संपले. घोषणा आहे तुमच्या संपण्याची. तुम्हाला काही समजलेलं नाही आणि पुढे काही मिळणार नाही. संपण्याची घोषणा आहे. बुद्धीची भाषा निजे. बुद्धीमध्ये तर्काचं अधिष्ठान, विचारांचं अधिष्ठान, चिंतनाचं अधिष्ठान संपलं तरच ते खरं आहे. ते कसेही वागत, तुमच्याशी कसेही वागत, नो शंका, नो कुशंका, नो लघुशंका, नो महाशंका. कुठल्याच शंका नाही. बुद्धीची भाषा. असं कुठं असतं का? यांना काय करायचे तो पैसे? आणि ज्ञानेश्वरी मंडळाला काय करायचे पैसे? दुसरीकडे आहेत का? देतील ना लोक. बुद्धीची भाषा निजे. देणाऱ्याला देऊ देत नाहीत, नांदणाऱ्याला नांदू देत नाहीत, काहीच करत नाही. स्वतः करायचं नाही, दुसऱ्याचं देखवायचं नाही. आपले नाही दुसरे साधक. फार कठीण आहे. टीका टीका बुद्धीची भाषा आहे. पाहावर मी रामकृष्णांच्या स्टोरी ऐकल्या, त्याच्यावर रामकृष्ण कसे वागले हे पहा. टर टर. अरे काय गरज आहे?
काही जण म्हणजे ज्ञानेश्वरांनी कुठं प्रवचन केले, पण ही प्रवचन करायचे. अरे काय करायचं. देखे बुद्धीची भाषणी निजे, मनाचा अंकुर नुदय जे. काय स्थिती झाली पाहिजे, पुन्हा सांगतोय, कोरून घ्या. आणि जमत नसेल आहे तितकं राहू शकतं किंवा उलट घालूही शकता. विसरून जा, विसरून जा, तू विसरून जा. मी ते भावगीत काढायलो, जरा पाठ झालं पाहिजे असे भावगीत. विसरून जा, तू विसरून जा. हे पा, बुद्धीची संवेदन शक्ती थांबलेली आहे. विचार शक्ती नाही, संवेदन शक्ती देखील थांबलेली आहे. विचार नाही, जो विचार येईल तो दिव्य. ज्या विचारातनं दिव्य स्पर्श, दिव्य गंध, सगळ्यांचं मी वर्णन केलं. आता काय सांगू. दिव्य कर्म सगळं दिव्य असेल म्हणून त्याच्यावरही शंका ठेवू नका. गुरुनी एकाला एक सांगितलं आणि एकाला एक सांगितलं का. तुम्ही विचार करू नका. विचार फक्त येताना करा, नंतर विचार संपला, विचारच संपला. देखे बुद्धीची भाषणी निजे. अरे बुद्रुककर कधीतरी वर्षातनं एकदा यायचे बाप्पासाहेबाकडे, फक्त गुरुपौर्णिमा, ज्ञानेश्वर माऊलींना आशीर्वाद द्यायला. बाप्पासाहेबांच्या काळापासून वर्षातून एकदाच. आत्ताही ते एकदाच येतात गुरुपौर्णिमा, आणि तुम्हाला आलेले दिसतील आळंदीला. काही काही लोक गुरुपौर्णिमेलाच येतात आपल्याकडे. मग मी विचार करतो, हे आशीर्वाद द्यायला येत आहेत का घ्यायला येत आहेत. का ज्ञानेश्वर छोटे होते ना, म्हणजे गमतीनं म्हणायलो, नाही तर बुद्रुकर म्हणायचे जाऊ द्या बाबा, असं नाही. पण बाप्पासाहेबाकडे ज्यावेळेस यायचे, बाप्पासाहेब त्यांना इतकं गोडगोड गोडगोड बोलायचे, आणि आम्ही सारख्या जाणाऱ्यांना बोलायचेच नाही. या श्रीरामपंत्र आणि राजकारणाच्या गप्पा मारायच्यात. BJPच्या, त्यावेळी BJP नव्हती, जनसंघ, अटल बिहारी वाजपेयी, आणि आमच्याकडे पाहायचे आणि आम्हाला बोलायचे देखील नाही. आम्हाला वाटायचं किती बुद्रुक छान सांगायचं सगळं राजकारण. मग काय होईल हो इंदिरा गांधीचं, नाही मी सांगतो. मग ते राजकारण सांगायचे आणि बाप्पासाहेब रस घ्यायचे 2-2, 3-3 घंटे. म्हणलं यांना जितकं गोड बोलतात तितकं एखादा शब्द तो गोड बोलावा आम्हाला. बोलत नसत, आणि बोलले तर निघून जा इथून. आणि ज्यावेळेस शेवटी बाप्पासाहेबांना सांगितलं, बाप्पासाहेब तुम्ही यांना का दिलं हो, काही लोकांना, म्हणजे तुम्हाला जाळण्याकरता, तुम्ही तयार व्हावेत म्हणून दिलं, पण तुम्ही जळतही नाहीत म्हणले, की तुम्हाला एक असूया निर्माण व्हावी. आणि त्यांना तुम्ही गोड बोलले, एकदा सहज बोलू, कधी हिंमत नव्हती बोलायची, पण एकदा सहज रंगात आली की बोललो. त्यांना तुम्ही गोड बोलता म्हणले, मला कुठं द्यायचं आहे त्यांना काही. मोदीजी महाराज तर फार गोड बोलत म्हणले, त्यांनी कोणाच्याच बापाला काही दिलं नाही, 2-3 सोडले तर. त्यांना गोड बोलायचं, त्यांना मला काही द्यायचंच नाही. लक्षात घ्या. बुद्धीची भाषणे निजे. आम्ही रडायचो. मनाचा अंकुरण उदय जे. हे पहा, बुद्धीची संवेदन शक्ती थांबलेली आहे. मनात इच्छेच्या स्फुरणाचा अंकुर फुटलेला नाही. मनच समुद्र रूप झालं, आत्मरूप झालं, जाग नाही इच्छा वासना निर्माण करण्याच्या. आणि समजा झाल्या तर त्या ईश्वरी इच्छा असतील, परेच्छा, स्वेच्छा नाही. स्वेच्छा नाही, काय परेच्छा, ईश्वरीय इच्छा. त्याचं कार्य ईश्वरी शक्तीचं असेल. म्हणजे ईश्वरी लाईन आहे. मी फक्त हे पाहतोय, होत असेल, मी पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही. होत असेल ईश्वर करेल, आपण फक्त करत राहा. म्हणून माझं सेंटेन्स आहे पहा, हे आपलं खास सेंटेन्स.
पाहत राहा, वाहत राहा. स्वतः काही विचार करू नका. कर्म करत राहा, पाहत राहा आणि वाहत राहा. काही मागू नका ईश्वराला. द्यायचं असेल देईल, नाही द्यायचं असेल आपण कशाला ओढून घ्या. जास्त देणार असेल तर कमी देईल. पाहत राहा, वाहत राहा. मग कोणी निघून गेलं तर मला काही वाटत नाही, मी पाहत राहतो. याला प्रभूंनी काढलं, याचा आपला संबंध इथपर्यंतच दिसतो. माझं काय बापाचं गेलं. पाहत राहा, वाहत राहा. ईश्वरी खेळ आहे शेवटी. आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनात असंच पाहावं लागेल. पाहायचं आणि व्हायचं. त्रागा करायचा नाही. परेच्छेने वागायचं, स्वइच्छेने नाही. भगवंताची इच्छा असेल देईल, नसेल नाही देणार. म्हणून मनाचा अंकुर नुदे, जे स्वतःच्या मनाचा अंकुर उदय देखील होऊ नये. झाला तर ते प्रभू इच्छेने होईल, तुम्हाला त्याची चिंता नाही. प्रभू प्रेरणा देईल करायचं. जशी आम्हाला प्रेरणा मिळाली, मी करतही नव्हतो, फटके बसले. हां, समजा नाही समजलं तर फटके बसतात, त्यावेळेस तरी कळायला पाहिजे. कळते बरं का, फटके कळतात आपल्याला. प्रेरणा नाही कळाली तर फटके कळतात. फटका बसला, अरे योग शक्ती जरी क्षीण झाली तरी समजायचं फटका बसला. नुसतं थोबाडातच कोणी मारलं पाहिजे असं नाही. लक्षात घ्या काय म्हटलं. अनुभव कमी झाले तरी समजायचं फटका आहे. एका काळी मला असे अनुभव येत होते, आता हे आता काय सांगावं. आमच्या मागं व्याप लागलाय, तुमच्यासारखे रिकामे कुठे आहेत. समजायचा फटका आहे. मनाचा अंकुर नुदे जे, ऐसा व्यापार तो बोलीजे शरीर गाय. हे पहा, बुद्धीची संवेदन शक्ती थांबलेली आहे. मनात इच्छेच्या स्फुरणाचा अंकुर फुटलेला नाही. अशा स्थितीत देहेंद्रियाकडून जी कर्मे होतात त्या व्यवहाराला शारीरिक व्यापार म्हणतात. शरीर करतंय म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणत होते, अरे त्रास मला नाही आहे, ते शरीराला आहे. मला होत नाही त्रास, आत्म्याला त्रास होत नाही, शरीराला होतोय, काही फरक पडत नाही. मग किती साक्षी भाव, त्याला शरीर क्रिया म्हणतात. आत्मा तर शांत आहे. म्हणून अर्जुनाने युद्ध केलं, कर्म करताना दिसतोय, पण समाधी बोध अवस्थेत तो पडलेला आहे. असं राहता आलं पाहिजे. माडीवर राहून व्यवहार करणे, आत्मसागरात मन आणि प्राण ठेवून ईश्वर प्रेरणेने क्रिया करणे बाधत नाही. हेची मराठे परियेसी, ताने बाळकाची चेष्टा जैसी. आत्ताच मी म्हणलं होतं, माऊलीने पण बालकासारखं व्हावं म्हटलंय. योगी एक कर्मे करीती तैसी केवळा तनु, हेची मराठे परियेसी. माझा मराठाची बोल ऐका. हेची मराठे परियेसी. मराठी भाषेत सांगायला म्हणते मी, संस्कृतमध्ये बोलणं, इंग्रजीत बोलणं, तामिळनाडूत नाही, कर्नाटकीत नाही, शुद्ध भाषेत स्पष्टपणे सांगतोय. त्यावेळेस मराठी भाषा म्हणून त्यांनी शब्द वापरला. का वापरला हा शब्द? आपण नाही म्हणत का, मी काही संस्कृत बोलायलो का, काही इंग्रजी बोलायलो? अरे मायबोलीत बोलायलो रे. एखादी ठसून सांगायचं आणि त्याला पटणं, त्यावेळेस असं बोलतो माणूस. म्हणून माऊली म्हणतात, मी मराठीत बोलायलो शुद्ध. हेची मराठे परियेसी,
ताने बाळकाची चेष्टा जैसी, योगी एक कर्मे करीती तैसी, केवळा तनू. वेळ संपत आलाय, ही ओवी होणार नाही. म्हणून माऊली प्रत्येक ओवीद्वारे हे सांगत चाललेत लक्षणं कशी असतात. हे संन्याशाचीच लक्षणं निमित्त म्हणून सांगतायत, पण संन्यासस्थ संसारात वागत असताना, संन्याशासारखं संसारात वागत असताना आपली कशी स्थिती झाली पाहिजे आणि एक एक लक्षण कसं असलं पाहिजे कोरून घ्या, सतत आठवण ठेवा. प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द माझा आठवण ठेवा आणि आपल्याकडे वळवा बोट सेकंदाला. पहा जीवनात काही चमत्कार होतो की नाही. नाही झालं तर नाही.